हाय, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे 9 एप्रिल. 9 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण वाचनाचा सप्ताह सुरू होणार आहे. तर मग आजपासून आहे ना, मी पण गुरुचरित्र वाचनाला सुरुवात करणार आहे. तर सर्वात आधी ना, सकाळी लवकर उठून सर्व पूजेचं सामान काढून घेतलं, पूजा मांडणीसाठी सुरुवात केली आणि सर्वात आधी दीप प्रज्वलन केलं आणि दिव्याची पूजा वगैरे करून घेतली आणि मग बाकीची पूजा मांडायला सुरुवात केली. स्वामींची मूर्ती किंवा फोटो पाटावरती ठेवून येणार, त्यांच्या उजव्या बाजूला कलश स्थापन घ्यायचा आहे. कलशामध्ये 5 विड्याची पानं ठेवायची, हळद, कुंकू, अक्षदा, नाणं आणि सुपारी त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि वरती एक श्रीफळ ठेवायचं आहे. श्रीफळाची पूजा करून घ्यायची. त्यानंतर येते गणपती स्थापना. गणपती आता रोज शीर्ष 11 वेळा म्हणत गणपतीला अभिषेक घालायचा आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे. त्यानंतर मग पूजाही करून घ्यायची आहे. गंध अक्षदा वाहून फूल देखील व्हायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल तर तोही गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. त्यानंतर मग शेजारी सेना 2 विड्याची पानं ठेवायची आहे, जोडपान, आणि त्यावरती नाणं, सुपारी, बदाम, खारीक असं 5 वस्तू ठेवायच्या आहे. त्याचीही पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर मग तसंच गुरुचरित्र ग्रंथाची देखील मी पूजा करून घेते. ग्रंथाची विधिवत पूजा करून घ्यायची आपण छानपैकी आणि त्यानंतर आहे ना, मस्त असं खूप प्रसन्न वाटत होतं. आणि आपण जर पारायण संकल्प युक्त करणार असो तर मग संकल्पही सोडून घ्यायचा आहे. हातामध्ये गंध, अक्षदा, फुलं घेऊन संकल्प सोडायचा आहे. त्यानंतर आपलं पारायण वाचून घ्यायचं आहे. आजच्या पारायणामध्ये 1 ते 9 अध्याय वाचायचे होते. दर दिवसाचे अध्याय असतात. श्री